चला रोहन ठाकूर या आपण 400 रुपयांचं कॅश प्राइज नयन ठाकूर साहेब यांच्याकडून देण्यात येतील. स्टार्ट ऑफ द मॅच साईश ठाकूर इंजुरी आहे, त्यानंतर सुद्धा आपण पाहतायत खेळण्याचा मानस. पहिलाच बॉल ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पहिल्याच बॉलवर 1 रन रोहन पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिली तर सिंगल मेल. हॅलो हॅलो आदरणीय श्रीधरजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय आदित्य. तर श्रीधरजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते आदित्य ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच आणि ही ट्रॉफी स्वीकारताना आपण बघतोय आदित्यला. अप्रतिम असा खेळ, त्याच्या माध्यमातून 14 चेंडू आणि 34 धावा ही खेळी. धन्यवाद. ऑन साइडला पुलचा फटका अगदी पॉवरफुल पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिले 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग सचिन गरजच्या बॅटमधून 6. चला या रोहन ठाकूर आपण यायचं, आपल्याला पारितोषिक आलेलं आहे ते स्वीकारायचं आहे. चांगला फटका होता. टप्पा पडल्यानंतर थोडेसे शफल झाले हलकेशे आणि सरळ बॉलला एक्झिक्यूट केलं. 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग संजय गरत यांच्यावर काउंटर अटॅक यावेळेला ऑन साइडला खेळलाय. फिल्डर येत आहेत. आकाश तरेला बीट केलं या बॉलने आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनला राम राम ठोकलं. चौकार. गुड शॉट. 4 रन. या चौकार आणि संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. अग्री प्रीमियर लीग 2026 पर्व 9 VIP बॉक्स सध्या आपण पाहताय चर्चेचा विषय ठरलाय. आज 10,000 रुपये पाहायला मिळतील. या वेळेला अप्रतिम फटका. स्विच हिट. क्या बात है. कडक शॉट. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. विनय किने यांच्या कटआउटच्या अगदी बाजूने काय फटका खेळलाय संजय गरत यांचा. मात्र यावेळेला राऊंड द विकेटचा मारा. चेंडूला ओळखलं, त्या पोझिशन मध्ये आले, स्वतःला स्विच केलं, ऍडजस्टमेंट केलं आणि सरळ बॉल निघून जातोय. विकी वजे, अमोल वजे, सुधीर वजे, अक्षय वजे यांच्या स्वागतासाठी 6 धावा. ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट षटकार. सतरा धावा झाले. संजय घरत थोडस बॅकफुटला जात असताना आपण पाहतायत हर हुन्नरी खेळाडू, परंतु सध्या या षटकामध्ये धावांचा वेग एक्सपेन्सिव्ह ओव्हर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. या 4 बॉलमध्ये 17 रन्स आलेत. नयनजी ठाकूर साहेब बिरवाडी यांच्याकडून मंडळाला 1,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप ऋणी आहे. आपलं मनपूर्वक धन्यवाद. विशेष सहकार्य आपण केलं त्याबद्दल. जागा बनवून काढण्याचा प्रयत्न जरूर केला. संकल्प स्वतः येत आहेत ॲज अ कॅप्टन. चांगली फिल्डिंग झाले. 1 रन मिळेल स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून. आज लयबद्ध झालाय सचिन घरत. बऱ्याच वर्षांचा अनुभव, अनुभवाचा खजिना त्याच्या पाठीशी पाहायला मिळतोय. अभिजित किनी यांचा संघ पाहायला मिळतोय आणि पंकज किनी यांचा संघ तानसा किंग. दयानंद पाटील नावसेवरून मॅचचा आनंद घेत असताना या ठिकाणी पोहोचलेत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. बॅटची एज घेत स्टंपच्या अगदी जवळून बॉल निघून जातोय. कोणती धाव येत नाहीये. राजेश घरत बॉलला फील्ड करतील. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेले. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विश नेटवर्क या चॅनलवर सध्या आपण पाहताय ती स्पर्धा 1,21,000 रुपये राजूजी रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सिंहाचा वाटा त्यांनी उचललाय. त्या मैदानाला खर्च असेल. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज बाईक HF डिलक्स हिरोची ती सुद्धा स्पॉन्सरशिप केले गेले.
या रोहनजी ठाकूर बक्षीस असतं, ही ऊर्जा दिली जाते, त्यामुळे ते आपण स्वीकारायचं आहे. जे आपण नयन ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते 400 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. म्हणतात ना की माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. म्हणून तुम्ही 2 षटकार ठोकलेत म्हणून तुम्हाला 400 रुपये मिळालेत. ही ऊर्जा दिली नयन ठाकूर साहेबांनी. 2 षटकार आले चांगले, परंतु ते थोडेसे नाराज झाले. 2 षटकार जरी आले तरी सुद्धा मात्र आमचा संघ पराभूतच्या छायेत गेला. हरकत नाही, होतं. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं न्यूझीलंड बरोबर KL राहुलने शतक ठोकलं, परंतु त्या शतकावर पाणी फिरलं. तर डेरिल मिचेलने दुसऱ्या क्रमांकावरचा खेळाडू आता रोहित शर्माच्या अगदी रोहित शर्माला पाठीमागे टाकले. विराट कोहली पहिल्या स्थानावर आला. रँकिंग जे रेट रँकिंग आपल्याला पाहायला मिळतात, जे गुण असतात. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळ, 3 साइड आउटचा फटका, क्लास टायमिंग सचिन गरजच्या बॅट मधून. क्लासी 4. यावेळेला सचिन गरज मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पोचलेत का संजय गरज. व्हाट अ कॅच, ए मेरे बायत का खेळ आहे असं दर्शवत असताना एक्झॅक्टली कुठे मात्र बॉल या वेळेला स्पर्श झालाय. हँडकट आहे का, इथून मात्र आपण पाहतायत की वर बॉल स्पर्श झालाय. पंच विचारपूस करतायत. आदरणीय सन्माननीय यतीनजी सुदाम वजे साहेब उमरोळी यांच्याकडून 2100 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं ऋणी आहे. पंचांनी विचारपूस जरूर केली गेले. हँडकटच्या माध्यमातून कदाचित फलंदाजाला परतावं लागतं की काय, पाहायचंय काय एक्झॅक्टली घडलंय. पंच जागेवर जातील, डिसिजन कळवतील आणि SOUT आउट. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. साहिल पाटील यावेळेला दर्शवत असताना सचिन घरत हळूहळू मात्र मंद मंद पावलांनी तानसा किंगच्या डगआउट मध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल डिलिव्हर्ड झाला, राऊंड द विकेटने आले. आणि इथून जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने हा बॉल स्पर्श झाला, मितगावडचा हा बॉल होता. यावेळेला आपण पाहिलं तर हा बॉल डायरेक्ट संजय घरत यांच्या हातामध्ये जात असताना जीवाची आकांत केली होती कॅच साठी आणि परफेक्ट कॅच आपण पाहू शकलात. 22 ला 1 सागर कुडू, कदाचित बालचंद्र पाटील मामा बक्षीस पुन्हा एकदा वर्षाव करतील की काय. सध्या तरी सागर कुडू आउट ऑफ फॉर्म, परंतु इन फॉर्म बनण्यासाठी तुम्हाला एका इनिंगची गरज असते. सातत्याने जर तुम्ही फ्लॉप शो ठरतात, जेव्हा KL राहुल सातत्याने फ्लॉप शो ठरायचं तेव्हा मात्र महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक टॅगलाईन आली, सुपर फ्लॉप शो. परंतु त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं की सुपर फ्लॉप शो हा माझ्यासाठी खऱ्या अर्थानं येणाऱ्या भविष्यामध्ये चांगली बॅटिंग करण्याचा तो शब्द असावा. टप्पा अचूक पद्धतीने होता, जागेवरून खेळले होते, पायांचा वापर जरूर फुटवर्कचा वापर केला नव्हता आणि इथून बॉल सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. मित गावड अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. नयनजी ठाकूर साहेब यांच्याकडून साईश ठाकूर साठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अप्रतिम चांगला कव्हर ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी येतील, चांगली फिल्डिंग, परंतु दुसऱ्या रन साठी पलटलेत. विकेट पर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात है, एस नो अँड वेट या तीनही गोष्टींचा संगम पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटरीच्या माध्यमातून पापणी लवते या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सागर कुडूला माहिती आहे एक फलंदाज बाद झाल्यानंतर आता जबाबदारी आहे. सिंगल डबल हे क्रिकेट मधील बेसिक आहे, त्या बेसिकला मला विसरून चालणार नाहीये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. खेळपट्टीवर बॉल राहतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेले. प्रमोद सर,
विठ्ठलाची छाया बघतोय आपण. माझा मित्र स्वप्नील बघा, काय म्हणाल तुम्ही त्यांच्या स्टँडविषयी? स्वप्नील गावडला आपण पाहू शकताय, चांगली स्टाईल त्यांची यावेळेला पाहायला मिळते. घाट टीमचा ब्रँड आहे, परंतु आता ब्रँड होण्यासाठी तुम्हाला तेवढं चांगलं काम सुद्धा करावं लागेल. खेळपट्टीवर एक रन मेल, हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना तानसा किंग टीम आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं चर्चा आहे. या स्पर्धेची घराघरामध्ये आणि घराघरामध्ये हे पोचवलंय ते विश नेटवर्क या चॅनलने. त्याचेच प्रोप्रायटर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत विश्वास पाटील. काल त्यांच्या टीमच्या तोंडातून घास हिरावून घेतला. प्रतिस्पर्धी संघाने एक लो टोटल होती आणि आपण पाहू शकतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वतः विश्वास पाटील, मनीष निजाई कॅप्चर करतायत आमच्या ऑन स्क्रीनवर. क्या बात आहे. नक्कीच सर, काल आमच्या तोंडातून घास हिरावून घेतला. तरीसुद्धा मी माझ्या टीमला सांगितलेलं आहे का अजूनही पॅनल ओपन आहे. आपण या 2 मॅच जरी जिंकलो तरी आम्ही नक्कीच क्वालिफाय करू आणि त्या उद्देशाने तसं एक प्रिपरेशनसुद्धा आमच्या टीमने केलेलं आहे सर. नक्कीच ऑन फील्ड आता मात्र पाहावं लागेल ज्या पद्धतीने आपण चर्चा केली. कारण कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागते. आता सुशांत किनीला काहीतरी पावलं उचलावी लागतील आणि जीटी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जीटी 11 माकणे, गौरव तरे. 25 धावा झालेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज आकाश तरे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला कंट्रोल स्ट्रोक होता, एक्झिक्यूट केलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. संकल्पला मात्र बॉल मिळणं नामुमकिन. सुशांत किनी यांच्या सन्मानासाठी 4 रन, चौकार, गुड शॉट. थँक्यू. 29 धावा झाले. चांगला फटका होता. त्या पोझिशन मध्ये आले आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. आकाश त्यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु आउटसाइड दी लेग स्टंप आणि विरल नायर सर दर्शवत आहेत यास व्हाईट बॉल. चौकाराचा थोडासा दबाव जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले गेले. सागर कुडू, साईश ठाकूर एका हाताला परिपूर्ण इंजुरी असताना सुद्धा मी चांगलं क्रिकेट खेळू शकतो, कारण मला आज संघाला क्वालिफाय करण्याची तयारीनिशी मी उतरलोय. परंतु इथे फंबल झालेत आणि सीमारेषेने या वेळेला आपण पाहिला तर चेंडूने वेध घेतला सीमारेषेचा. जबरदस्त या वेळेला आपण पाहू शकतायत प्रीतेशजी पाटील, विकी वजे यांच्या स्वागतासाठी. चांगला फटका होता, परंतु इथे एक चुकी किती महाग ठरेल. मनगडाचा चांगला वापर केला होता या वेळेला. पायावरचा बॉल आणि संकल्प लक्ष मात्र या वेळेला समोर होतं. बॉल खालून निघून गेला आणि इथून आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 34. 6 बॉल मध्ये 11 रन आतापर्यंत केलेत. अप्रतिम चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन मिळेल सागर कुडीच्या बॅट मधून. सागर जाणतो इथे मोठे फटके मारून चालणार नाहीयेत. प्लेन मैदान आहे, चांगलं मैदान, आणि त्यामुळे सिंगल डबलला महत्व देणं तेवढंच उपयुक्त ठरेल. त्या अनुषंगाने आतापर्यंत बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतो. 1 रन तर मिळेल. एकच धावेवर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकीपर्यंत थोडेसे लेझी राहिले होते. उशिराने फेकी झाली. प्रतीक पाटील पुढे सरसावले गेले. प्रतीकला असं वाटलं की 1 रन फक्त मिळेल, परंतु एकातून दुसऱ्या धावेत रूपांतर करणं हे उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. तेवढंच खेळपट्टीवर तुम्हाला मास्टर माइंड राहावं लागतं. माइंड शार्प ठेवावं लागतं. एकमेकांच्या कॉलिंगवर विश्वास ठेवावा लागतो. हलक्याशा हाताने पुन्हा एकदा मात्र सिंगल डबलला महत्व देत आहेत
फक्त दिशा दिली गेले. चेंडू सीमारेषेच्या जवळ स्टॉप करण्याचा प्रयत्न केला आणि 3 रन्स. काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळला आतापर्यंत साईश ठाकूरच्या माध्यमातून. टाळ्यांचा कडकडाट होत असताना तानसा किंगच्या डगआउट मध्ये. कोण म्हणतं की फक्त षटकार आणि चौकारानेच धावा बनतात, सिंगल डबल ट्रिपलने सुद्धा धावा बनतात. हे साईश ठाकूर आणि सागर कुडू दर्शवतायत. अलीकडच्या काळामध्ये षटकार चौकार मारले की आपण स्टेटसला लगेच टाकतो, परंतु सिंगल डबलने संघ विजय होतो ना, ते स्टेटसला टाका. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मिळते. फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना पुन्हा एकदा 2 धावा मिळतील का? आता डेंजर एंड कडे होते. संजय गरत यांच्या हातामध्ये बॉल बरोबर यावेळेला कलेक्ट होऊ शकला नाही. 2 रन मिळत आहेत. निलेजी वजे वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. या 2 रन्स सिंगल डबल ट्रिपल मध्ये कन्वर्ट केल्या गेल्या धावा. क्या बात आहे. अखिल तरे पुढे सरसावले गेले होते. चांगली फेकी झाली होती, परंतु कलेक्शन अचूक होऊ शकलं नाही. बॉल मात्र बरोबर उंजळीत आला नाही आणि तिथून बॉल मात्र या वेळेला सुटतोय. 42 रन 3 षटकांच्या समाप्ती अखेर. या षटकाचा उल्लेख केला तर पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर वाईड बॉल, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवर 1 रन, दुसऱ्या बॉलवर चौथ्या बॉलवर 2 रन, 5व्या बॉलवर 3 रन आणि त्यानंतर 6व्या बॉलवर 2 रन. म्हणजे धावा येत आहेत. सिंगल डबलला महत्व देत आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली गेले. 42 रन, लॉस ऑफ 1 विकेट. यानंतर होणारा सामना राही फायटर्स माकणे टीम आणि GT11 माकणे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. सामना क्रमांक 3. क्लास बॅटिंग अजय दादा. भावेश पाटीलने मात्र या वेळेला कमेंट्स बॉक्स मध्ये आपण पाहतायत कमेंट केली गेले. संघाची धावसंख्या 42, लॉस ऑफ 1 विकेट. 42-14च्या सरासरीने खेळ करतायत. अंडरस्टँडिंग खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. 42ला 1 मित गावड, मनोज गावड यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अपकमिंग यंग टॅलेंट आणि चांदीप गावाचं भवितव्य टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचं. चांगला बॉल घ्यावेला पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल निघून जातोय. पिचिंग पाहिली पंचांनी. पहा मित गावडचा वेगवान बॉल होता. उर्ध विकेटने आले, शफल झाले होते आणि त्यामुळे ऑफस्टम पिचिंग होतं. परफेक्ट डिसिजन आशुतोष व्यवहारी सरांचं आपण पाहतायत. थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर आपण पाहिलं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 42 वर. 42 या धावसंख्येवर. सागर कुडू 8 बॉल मध्ये 14 रन त्याच्या बॅटमधून आले. साईश ठाकूर 5 बॉल मध्ये 6 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42 झालेली आहे. 42 या धावसंख्येवर मिळस्टम पूर्ण आता गाठ घेत असताना पाहायला मिळतोय. बॅटला चुंबन करत असताना न्यू बॅट. अगोदरची बॅट मात्र आपण पाहिली तुटली, बिखरली, परंतु त्यानंतर आपल्या बॅटवर आपण प्रेम करणारच. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1 धावेच्या मदतीने. 43 या धावसंख्येवर 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष सुस्वागतम. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली होती. सागर कडून धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीयेत. मित गावड काय गोलंदाजी केली आतापर्यंत. बरोबर ऑफस्टम टू ऑफस्टम गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. ऑस्ट्रेलियन तेज महान गोलंदाज ग्लेन मॅग्राथ यांनी सांगितलं होतं, जर तुमच्याकडे स्विंग नसतील तर तुम्ही ऑफस्टम टू ऑफस्टम गोलंदाजी करा, परफेक्ट तुम्हाला मात्र त्याचा बेनिफिट मिळेल. आणि मित गावड आतापर्यंत तेच करत असताना पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी. यावेळेला फुलटॉस बॉल स्टेप आउट झाले होते. पंचांनी नो बॉलचा इशारा यावेळेला जरूर दिला गेलाय, कारण खूपच कमरेच्या वरती होता.
शोल्डरवर बॉल जाऊन या वेळेला आदळला गेला होता. मात्र आपण पाहताय स्टेप आउट जरी तुम्ही झाले तरी सुद्धा मात्र या वेळेला आपण पाहतायत की खांदा जो शोल्डर आहे त्यावर बॉल जाऊन आदळला. थर्ड अंपायर रेफर केलंय. चला या चेक करूया. गोलंदाजी करणाऱ्या टीमला रिव्ह्यू घेतलाय तरी आपण चेक करूया रिव्ह्यू. डिसिजन पेंडिंग. इट्स अ नो बॉल. खूपच मात्र यावेळेला आपण पाहतायत शोल्डरवर जाऊन चेंडू आदळला असता आणि त्यामुळे किती स्टेप आउट तुम्ही झाले तर त्या गोष्टींचा विचार केला जातो. जर तुम्ही थोडंसं पॉपिंग क्रीजच्या थोडंसं पुढे आहेत आणि तुम्ही जर स्टेप आउट होऊन खेळतायत तर कमरेच्या वरती थोडाफार नसला तर तिथे मात्र विचार केला जातो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला पहा खूपच यावेळेला वर होता हा बॉल. बिमरच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाची धावसंख्या 45. लॉस ऑफ 1 विकेट. फ्रीचा सिग्नल. फ्री लायसन्स मिळालंय आता साईश ठाकूरला. तीन बॉल झालेत. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर 1, तिसरा बॉल डॉट आणि चौथा बॉल जो डिलिव्हर्ड केला होता तो नो बॉल होता. त्यामुळे 3 बॉल झालेत. संघाची धावसंख्या 45. 45 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. फ्री लायसन्स आहे या बॉलवर. आक्रमणाचा परवाना. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला फटका परंतु तिथे फिल्डर आहेत कोणती चूक करणार नाहीये तेवढंच चांगला थ्रू पाहायला मिळाला. ग्रेट फिल्डिंग. अतिशय चांगल्या दर्जेदार फिल्डिंगचं उदाहरण देत असताना आपण पाहत आहेत मिस्टर प्रतीक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46. लॉस ऑफ 1 विकेट. कधी कधी होतं प्रेझेन्स ऑफ माइंड थोडंसं खालावलं जातं. कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं. बॉल हातामध्ये ठेवतात फ्रीडच्या बॉलवर आणि तेवढ्यातच 3 ते 4 धावा पळून पूर्ण केल्या जातात. हे कित्येक वेळा आपण पाहिलंय. 46. यावेळेला ऑन साइडला खूप चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना तेवढीच चांगली फिल्डिंग. आतमध्ये बॉलला ढकललंय. काय ग्राउंड फिल्डिंग केले रोहनने. ग्रेट फिल्डिंग. पहिल्या दिवसापासून रोहनची फिल्डिंग लाजवाब राहिले. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग यार रोहन. हलकीशी जंप यावेळेला पाहायला मिळाली आणि तेवढ्याच उमेदीने हा बॉल आतमध्ये ढकलला. आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्या. याला म्हणतात 100% एफर्टलेस. या वेळेला अप्रतिम मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळलाय. प्रतीकला निवडलंय परंतु इथे प्रतीकने कॅच ड्रॉप केले. एक नंतर मेल दुसऱ्या रन साठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स मिळतायत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. सागर कुडू आपल्या संघाला घेऊन जातोय 50 या धावसंख्येवर. 50 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. हा झेल पहा. कॅच ड्रॉप झाला. परफेक्ट कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं होतं. बॉल उंजळीतून मात्र सुटला आणि शरीराचा वेध घेतला या बॉलने. 50 धावा 12 बॉल मध्ये 19. सागर कुडू आता इनिंगला बिल्ड करतोय. जसं कौस्तुभ पाटील थोडा वेळ घेतो आणि नंतर त्याचा चांगला खेळ दाखवतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर तानसा किंग टीम 50 या धावसंख्येवर 50. विकी वजय यांना आपण पाहतायत. सध्या तरी मोठ्या VIP बॉक्स मध्ये प्रितेश पाटील यांना आपण पाहतायत. अक्षय वजय आहेत त्या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत असताना. तुषार घरे जॉईन झालेत नुकतेच. संपूर्ण ही टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण वेलकम. सुधीर वजय यांना सुद्धा आपण पाहतायत. धीरज करत असतील. सोन्या बंड्या आणि आमचे लाडके प्रेक्षक राजे मॅचचा आनंद मन मुराद घेत असताना सध्या तरी बॅरिगेट्सवर काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. 4 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 50. 50 धावा 12.50च्या करंट रन रेटने आतापर्यंत बॅटिंग करत असताना
यावेळेला हेलिकॉप्टर शॉट कडक सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता आमच्या साहिल पाटील, हार्दिक पाटील यांच्या स्वागतासाठी आणि मंजित कुडू यांच्या स्वागतासाठी. पालघर जिल्ह्यामध्ये झाला बलबला नावाचा. पालघर जिल्ह्यामध्ये थँक्यू. काय हेलिकॉप्टर शॉट होता, जबरदस्त पाहायला मिळाला. सुपर टायमिंग. नयन ठाकूर यांच्याकडून 200 रुपये आणि स्वप्नील पाटील डॉन यांच्याकडून 200 रुपये या षटकारासाठी आलेत साईश ठाकूरच्या. आणि इथून षटकारानंतर आलेला चौकार प्रिव्हियस बॉलचा आपण पाहिला तर हेलिकॉप्टर शॉट काय अप्रतिम होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथून आपण पाहतायत हा बॉल अगदी बिटवीन द गॅप अखिल तरेला मिस केलं आणि जवळजवळ रोपच्या बाहेर त्याने बॉल रोखण्याचा प्रयत्न केला. कंट्रोल नव्हतं, संयम नव्हता. आता धावा वाढलेत 60 या धावसंख्येवर. चांगला फटका तर आहे. डी बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंग दर्शन पाटील. सीमा रेषेच्या बाहेर बॉल. समीकरण सोपं करून ठेवलंय आकाश तरे. यावेळेला सांगतायत करावं तर करावं काय. या चौकार आणि संघाची धावसंख्या. दर्शन पाटील धावलेत या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. शेवटच्या मोमेंटला बॉल सुटला आणि अखिल तरेला बीट करत बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. साईश ठाकूर आपल्या संघाला 64 धावांपर्यंत घेऊन जातोय. इंजुरी हाताला आहे परंतु नाही, आमच्या रक्तातच क्रिकेट आहे. कितीही काही झालं तरी सुद्धा आम्ही क्रिकेट खेळण्याचं सोडणार नाही. कारण क्रिकेट हा आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमचा पहिलं प्रेम आहे. तर क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने व्यापून टाकले. त्यामध्ये साईश ठाकूरला खरोखर सॅल्यूट असेल. ग्रेट बॅटिंग. उलटाच बॉल होता ऑफ साईडला. ड्राईव्ह खेळला गेलाय. एक नंतर मेल. पुन्हा एकदा फिल्डिंग खराब. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस ढिसाळपणा पाहायला मिळतो आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळतोय प्रतिस्पर्धी संघाला. टाळ्यांचा कडकडाट तांचा किंग डगआउट मध्ये व्हायला हवं. अप्रिसिएशन करायला हवं. संघासाठी खेळतोय, गावाच्या नावासाठी खेळताना पाहायला मिळतो आणि समाजासाठी खेळताना पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील थोडेसे यावेळेला नाराज असतील आपल्या स्वतःच्या कामगिरीवर. होतात, प्रत्येकाकडून चुका होतात. त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा आणि क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी सुधारण्याचा प्रयत्न करतात खेळाडू. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 66, लॉस ऑफ 1 विकेट. 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे. काय पार्टनरशिप बिल्ड झाली आतापर्यंत. पार्टनरशिप जर आपण पाहिली 66 धावा. हेलिकॉप्टर शॉट आपण पाहिला होता, तो जसा मारला ना तसं आठवलं MS धोनीचा तो हेलिकॉप्टर शॉट 2 एप्रिल 2011. कुल सेकराचा तो बॉल आणि पार्टी जॉईंट झाले. भारतीय संघ आनंदाश्रू ओघळले. ऑन साइडला खेळला गेला. खूप चांगला फटका तर आहे. एक नंतर मेल. चांगली फिल्डिंग मीत गावडच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक हर हुन्नरी खेळाडू आहे. 67 धावा 67. रोहनचा सुद्धा मी कौतुक करीन. ज्या अनुषंगाने रोहनने फिल्डिंग केले ना, ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. 22 बॉल मध्ये 45 रन्स आतापर्यंत. पार्टनरशिप. या बॉलला मात्र लेफ्ट केलं होतं. जस्ट जवळून लेग स्टंपच्या जवळून बॉल निघून जातोय आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना स्वतः शिकांजी ठाकूर आपल्याला पाहायला भेटत आहेत. संघ मालक आहेत आणि त्यांच्याचकडे बॉल यावेळेला निघून गेला होता. क्रिकेटवरची ओडी आणि गोडी ही जरूर पाहायला मिळते. 69, लॉस ऑफ 1 विकेट. लो फुलटॉस बॉल. लो फुलटॉस आणि यावेळेला साईश ठाकूर म्हणतोय आय एम दी बॉस. षटकार 6 धावा. षटकारासाठी
पार्टनरशिप 23 बॉल मध्ये 53 रनची पार्टनरशिप. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलं 13 बॉल मध्ये 31 साईश ठाकूर आणि 12 बॉल मध्ये 19 सागर कुडूच्या बॅट मधून येत असताना चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलं आतापर्यंत. सिंगल डबलला महत्व दिलं, चौकार षटकाराला महत्व दिलं आणि सचिन गरज काहीतरी कानमंत्र देत असताना आपण पाहू शकताय सागर कुडूला एका इनिंगची गरज जरूर होती त्याला मॅन इन फॉर्म बनण्यासाठी आणि तेच केलं. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही खचून जायचं नसतं हे आपण सातत्याने पाहिलंय. क्रिकेटचा खेळच असा आहे की तुम्हाला अप अँड डाऊन हे सहन करावे लागतात. एकदा मुनीत कुडूने मात्र मनीष निजाई यांना दाखवावं. अनिकेत यांनी मात्र सांगितलंय की मनीष निजाईला बऱ्याच दिवस झालं पाहिलं नाहीये, त्यांचा बिझी शेड्यूल आहे. 75 धावा झालेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 23 बॉल मध्ये 53 हे मनीष निजाई. आपण पाहिले त्यांना खूप चांगलं कॅमेरा वर्क, कॅमेरा हातात, परंतु बरोबर कॅमेऱ्याच्या लेन्सवर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. ताकद आहे त्यांची. चला यानंतर होणारा सामना राही फायटर्स माकणे अँड GT11 माकणे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. 75 ला एक शेवटचं षटक, हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं ग्रामीण भाषेत. सागर कुडू सज्ज नाहीये, त्यामुळे पंच डेड बॉल घोषित करत असताना हे सर्व काही इशारे तुम्हाला सातत्याने करावे लागतात. ऑफिशियली सर्वात जास्त काम जे आपण पाहिलं वर्क आहे टफ ते पंचांचं. खऱ्या अर्थानं पंचांचा आदर सन्मान करणं हे खूप आद्य कर्तव्य आहे. मला बॅटची एज जरूर होती. स्क्वेअर लेगच्या अगदी दिशेने बाजूने बॉल निघून चाललाय. तत्पूर्वी राजेश घरत 40+ क्रिकेट अफलातून खेळतात. एक ग्रुप मध्ये त्यांचे सुपुत्र सुद्धा खेळताना पाहायला मिळाले, मिस्टर ओमकार घरत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 76 वर जाऊन पोहोचले गेले. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, सुवर्ण दिवस पाहायला मिळतात. फक्त तुम्हाला मेहनत करायची असते. आज ग्रामीण क्रिकेट एवढं डेव्हलप झालंय की आज ग्रामीण भागातील खेळाडू ISPL सारख्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जाऊन त्यांनी आपल्या गावाचं नाव, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव रोशन केलंय. त्यामुळे आज क्रिकेट फार पुढे चाललंय. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सागर कुडूला थांबवलाय, परंतु इथे रनआउट मिळेल का पाहायचंय. पंच त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय दर्शवतायत आतापर्यंत रिस्क घेत नाहीये. ग्राउंडिंग झाले का बॅट, मात्र या आपण चेक करूया. थर्ड अंपायर रेफर केले गेले, डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे. 5 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते विश नेटवर्क या चॅनेलवर. फार कमी वेळेत आणि अप्रतिम विश्वास पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली ही दखल आणि आज ग्रामीण भागातील खेळाडू पुढे जात असताना त्यांच्या रील्स व्हायरल होत असताना पाहायला मिळतात. कारण हल्ली जर आपण पाहिलं तर सोशल मीडियाचा जमाना आहे. जेवढं सोशल मीडियावर तुम्ही चांगलं करतील सेफ आहे. रन्स कंप्लीट होणार नाहीये, परंतु इथे वंचित राहिले आणि इथे नॉट आउट. 85चा प्रोजेक्टेड आतापर्यंत दाखवलं गेलंय. पाहायचं या 76 धावा 4 बॉल मध्ये 9 रन्स येऊ शकतील का, की 10 रनचं लक्ष आता परिपूर्ण या 4 बॉल असेल का, 80 क्रॉस करतील का, या सर्व काही प्रश्नचिन्ह आहेत. बिरवाडीवरून आदरणीय सन्माननीय विलासजी सुधाकर सदाशिव किनी त्या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांचं वेलकम करीत आहोत. मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. विलासजी सदाशिव किनी बिरवाडी अनमोल रत्न आणि त्यांचं भव्य स्वागत सुद्धा केलंय साईश ठाकूरने. व्हॉट अ शॉट, क्लास, दिस इज अ क्लास. आय मनगडामध्ये जान आहे, इंजुरी आहे. त्यांनी सांगितलं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्टेटमेंट दिली होती की एका हाताला इंजुरी आहे, परंतु मी चांगलं क्रिकेट खेळेन माझ्या संघासाठी. आणि हीच जिद्द असावी लागते क्रिकेटच्या मैदानात. अगोदरच जर तुम्ही मनाने पराभूत झालात तर कधीही जिंकता तुम्हाला येणार नाही. आणि या खेळामध्ये तुम्हाला कारण सांगणं योग्य नाहीये, कारण या संघामध्ये कारण सांगणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं कारण सांगत बसत नाहीत.
मनीजी गावड अगरवाडी या ठिकाणी सदस्य उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया भव्य स्वागत. व्हॉट अ शॉट, गुड नॉट टेक सिक्सर देख. साईश ठाकूरच्या बॅट मधून हा लगातार दुसरा षटकार आणि नयनजी ठाकूर यांच्याकडून पुन्हा एकदा 200 रुपये. जवळजवळ 4 ते 5 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून आले. थँक्यू. विलासजी सदाशिव किनी, जयजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे मनीजी गावड अगरवाडीचे 2 अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झालेत. सरपंच अगरवाडीचा पूर्ण कायापालट केलाय. जय पाटील यांचं सुद्धा करूया वेलकम. यावेळेला तिसरा षटकार आलाय करण ठाकूर यांच्याकडून 500 रुपये आणि लगातार 3 षटकार. 600चे तर हकदार झालेत, म्हणजे पूर्ण टोटल 1000 रुपये आणि 49 वर खेळी करतायत. सुपर बॅटिंग, सुपर. पहा हाताला इंजुरी आहे, दुखापतग्रस्त मी आहे, परंतु माझ्याकडून जेवढं एफर्ट देता येईल तेवढं एफर्ट मी देण्याचा प्रयत्न करेन. याला म्हणतात डेडिकेशन. सुपर. जय पाटील यांनी ऑलरेडी मात्र मनोजी पाटील यांना पैसे सुद्धा पेड केलेत आणि सांगितले 3 षटकार 3 चौकार विकेट हॅट्रिक. परंतु इथून हलक्याच्या हाताने आपण पाहिलं तर 1 रन घेण्याच्या प्रयत्नात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 95 आणि 96 धावांचं लक्ष्य. एका धावेने अर्धशतक यावेळेला हुकलं. वेलकम जयजी पाटील. अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व. सरपंच अगरवाडी. 18 बॉल मध्ये 49, 272.22 स्ट्राईक रेट, 5 षटकार 2 चौकार, 18 बॉल 49. थँक्यू. तर या विलासजी सदाशिव किनी बिरवाडी यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी कल्पेशजी कुडू यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करावं. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या संजयजी किनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. सफाळे प्रीमियर लीगचे परिपूर्ण अपडेट जर कोणाकडे असतील तर मनीजी गावड यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. व्यासपीठावर विनोदजी पाटील हे सुद्धा आहेत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आपण जॉईन व्हायचंय. जय बजरंग बिरवाडी सुरू आहे सध्या. जर आपण पाहिलं तर यावेळेला राही फायटर्स माकणे आणि GT 11 माकणे करणार आहोत. तर टॉस करण्यासाठी मी जय पाटील साहेबांना विनंती करेन. अगरवाडी सरपंच या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला, फिल्डिंग लगेच सजून घ्या. तानसा किंग टीम आणि 2 बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. जय पाटील यांच्या शुभ हस्ते सरपंच अगरवाडी विद्यमान सरपंच आपण पाहतायत आणि नवतरुणांच्या गळ्यातले ताईत 2026. यस, डेफिनेटली 2026. धीरज जास्त वेळ घेणार नाहीये. टॉस जिंकला, काय निर्णय असेल आपला? आम्ही फिल्डिंग करू. चांगली मॅच पाहायला मिळेल नक्कीच. विश्वास. गेल्या मॅचचा कालच्या दिवसाचा रिझल्ट पाहता आपण पाहिलं तर तुम्ही नुकतंच वर्णन सुद्धा केलं, परंतु आज काय स्ट्रॅटेजी आपण आखणार आहात? आम्ही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करू.
असं नाही का आमचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे म्हणून आम्ही नवीन चेहरे देत आहेत, पण त्यांना चान्स देऊन आणि पूर्णपणे आम्ही सामन्याला विजयी होण्याच्या उद्दिष्टानेच खेळू आणि दोन्ही सामने जिंकल्यावर आम्ही क्वालिफाय होऊ, हे मी आताही टीमला सांगतोय आणि त्याच स्पिरिटनी सर्व खेळतील याची अपेक्षा आहे. थँक्यू व्हेरी मच दोन्ही कॅप्टनचं धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. आपण लगेच स्ट्रॅटेजी आखायची आहे. जय पाटील साहेब, चला तानसा किंग टीम, फार वेळ दवडला जातोय. तानसा किंग 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ करा. जय पाटील साहेब, प्रथमतः या आगरी प्रीमियर लीग पर्व 9 मध्ये आपलं सहर्ष स्वागत शब्द सुमनांनी कसं वाटतं एकंदरीत इथे त्यानंतर गावामध्ये एंट्री केल्यानंतर 2 प्रवेशद्वार, एक वझे परिवारांनी मात्र प्रवेशद्वार उभारला गेलाय, त्यानंतर पाटीलळी आपण पाहू शकताय समोर आगरी प्रीमियर लीगचा प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतो. तर हे 3 प्रवेशद्वारानंतर आल्यानंतर इथे फील कसं करतात? प्रथमतः आगरी प्रीमियर लीग पर्व 9 संपूर्ण कमिटी आणि आयोजन नियोजन करणाऱ्यांची सर्व टीमना खूप खूप धन्यवाद देतो की आपण इथे मला बोलवलं, जो काही मान सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि खरोखरच वाखाणण्याजोगे आणि कौतुकास्पद आहे की साखरेचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी खूप सारी मेहनत घेतलेली दिसते आणि इतक्यामध्ये असून कुठेही रस्ता विसरायला होत नाही, कारण जिथे जिथे वळणं येतात तिकडे तिकडे मैदानाकडे जाणारा रस्ता त्यांनी बोर्ड लावलेले आहेत आणि ही खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. आणि प्रत्येक आळीत, प्रत्येक इथे जे काही पाटेआळी असेल, आणखीन काही कुठले पाळे असतील, तिकडे सर्व स्वागत वगैरे केलेले आहेत आणि खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. खरंच त्यांना खूप खूप त्यांचे कौतुकास्पद आणि त्यांना शुभेच्छाही देतोय आणि त्यांचे अभिनंदनही करतोय. आणि सर्व खेळाडूंना आणि सर्व टीम संघ मालकांना खूप खूप शुभेच्छा. खेळाडू वृत्तीने आपली चांगली वृत्तीने आपलं चांगलं खेळ करा आणि आपल्या आगरी समाजाचं आणि आपल्या स्वतःचं आणि आपल्या गावाचं नाव हे खूप मोठं करा. ही तुम्हाला संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही आणि ही फक्त एकच समाज असा आहे का ज्या समाजात ही सातत्यपणे आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन आणि मोठं पाहायला मिळतं. तर आपल्या समाजाचा आणि आपल्या गावाचा आपण गर्व बाळगा आणि अभिमानास्पद ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आपण सर्वांनी जो मुलाचा सहकार्य केलं आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देतो. आणि या स्पर्धेला नेहमीप्रमाणे समालोचक जे आहेत ते 4 चॅनल लावण्याचा प्रयत्न म्हणजे चांगला एक त्यांचंच एक कौतुक करावं लागेल, कारण तुमच्यासारखे जे समालोचन आहेत म्हणजे तुम्ही सातत्याने असतील, मनोज दादा असेल, बाकीचे पण आता काल तर आपले IPL मिस्टर IPL कुणाल दाते साहेब येऊन गेले, तर ही खूप कौतुकास्पद आहे. आगरी पाऊल सर्वकडे पुढे पडत आहे, तर सर्वांना मी पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करेन आणि त्यांचे धन्यवाद करेन. आणि राजू पाटील साहेब यांनी समाजाची जी बाईक दिली आहे ह्या स्पर्धेसाठी, तर सर्व समाजाकडून त्यांचे खूप खूप धन्यवाद देईन आणि त्यांचं अभिनंदन करेन. असंच मुलाचं सहकार्य सर्वांनी करावं. आणि कमिटीला विनंती असेल की आपण जसं क्रिकेटवर भर दिलेला आहे तसंच सामाजिकरित्या ज्या काही दुसऱ्या आपल्या समाजाच्या कार्यक्रम असतील त्यामध्ये पण आपण नक्की सहभाग करावा अशी आपणाला नम्र विनंती करतोय. खूप खूप एकदा धन्यवाद देऊन आपण जाऊया मॅचकडे. मॅच चालू झालेली आहे. थँक्यू व्हेरी मच जय पाटील साहेब, विद्यमान सरपंच आगरवाडी. आणि इथून आपण पाहतात आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपल्या खूप चांगल्या मोलाच्या प्रतिक्रिया खरोखरच व्यक्त केल्या आपण. तर जाऊया आता मनोजी पाटील व्हॉइस ऑफ बाहडोली या आपण ऐकूया. आमचे जवळचे मित्र मनोजी पाटील यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आताच आपण मनोगत व्यक्त केलं, हे होते आदरणीय जय पाटील साहेब, सरपंच ग्रामपंचायत आगरवाडी. आणि एक बोलकं व्यक्तिमत्व आहे आणि कणखर नेतृत्व म्हणून आज आपण बघतोय आगरवाडी गावची धुरा जेव्हापासून सांभाळलेली आहे तेव्हापासून आगरवाडी गावाचा कायापालट केलेला आहे त्यांनी. आणि त्यांचीच एक मोठी स्पर्धा आता आपल्याला बघायला मिळेल येत्या 25 आणि 26 जानेवारी आगरवाडी प्रीमियर लीग. आणि त्यानंतर 8 मार्च महिला चषक आगरवाडी ही एक मोठी स्पर्धा असते. त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक महिला संघांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. नाश्त्यापासून चहापासून तर जेवणाची व्यवस्था सुद्धा विनामूल्य असते आणि मोठमोठी बक्षिसं त्या स्पर्धेमध्ये असतात. त्यांचे आयोजक आहेत जय श्रीधर पाटील, सरपंच ग्रामपंचायत आगरवाडी. आणि या साहेबांच्या माध्यमातून आदरणीय जय श्रीधर पाटील साहेब, सरपंच ग्रामपंचायत आगरवाडी यांच्याकडून आगरी प्रीमियर लीग करिता 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सर.
यावेळेला आपण बघतोय समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेत. खूप मोलाचं सहकार्य असतं त्यांचं. आगरवाडी प्रीमियर लीग ही स्पर्धा खूप मोठी स्पर्धा असते आणि त्याच्यामध्ये खास आकर्षण असतं ते आमचे डान्सिंग अंपायर. त्याला पोट्या अंपायर म्हणून ओळखलं जाते. आपण चेतन पाटील यांची रील सुद्धा व्हायरल होताना बघितली. याच मैदानावर काही जबरदस्त मात्र गोलंदाजी केली होती. वळतोय सामन्याकडे. साईशच्या 3 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा वसूल केल्यात. इथून आपण बघतोय अखिल तारे हवेमध्ये बराच वेळ चेंडू स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आहे आणि या वेळेला आपण बघतोय पहिल्या चेंडूवर सुटलेला झेल आणि त्यानंतर चौकार षटकार आला आणि ते पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना आपल्याला बघायला मिळतंय. जल्लोष साजरा करण्यासाठी खेळपट्टीच्या थोडंसं बाजूने उभं राहायचं आहे, ही नम्र विनंती असेल. घेतोय छोटासा ब्रेक. रोहित चौधरी 7774 यांच्या माध्यमातून तानसा किंगच्या कुठल्याही खेळाडूने झेल घेतला, विकेट घेतला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तसेच आगरवाडीच्या कुठल्याही खेळाडूने लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेट हॅट्रिक घेतली तर आदरणीय सरपंच साहेब जयश्रीधर पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे पहिल्या दिवसापासून आपण बघतोय. इथून साईश ठाकूर फटका तर खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट नीटचा समजला नाही. चेंडू निर्धाव निघून जातोय. ही खासियत आहे, ही ताकद बनले ती म्हणजेच दर्शन पाटील उपसरपंच ग्रामपंचायत घाटीम आपण बघतोय. आणि स्क्वेअर ऑफ द विकेट चांगल्या पद्धतीचे फटके खेळतात. ते सातत्याने आपण बघतोय तर टार्गेट केलं जाते प्रत्येक गोलंदाजाला. बॅकवर्ड पॉइंटला चांगले फटके त्यांच्या माध्यमातून खेळले जातात. संदेशजी पाटील साहेब, रुपेश पाटील यांचे परम मित्र इथे उपस्थित होताना घाटीम गावातून ते थेट साखऱ्यापर्यंतचा त्यांचा प्रवास नेहमी असतो. इथून आपण बघतोय क्षेत्ररक्षण झालंय तोपर्यंत एक धाव येताना पहिलं षटक आपण बघितलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 1-11 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते जय बजरंग बिरवाडी या संघाची. दीप्तेश चौधरी मॅन फ्रॉम कोपर यांच्या आवाजात आपण हे गाणं बघतोय. प्रत्येक संघमालकावर मात्र त्यांच्या आवाजातून गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांना शुभेच्छा देतोय. खूप उंच भरारी तुम्ही घ्या, ही आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही आपल्याला शुभेच्छा देतोय. ऑन स्क्रीन आपण बघतोय बघा भूपेशजी गावड साहेब, संगीतावर असलेलं प्रेम आणि ऑन स्क्रीन आपण बघतोय काय जबरदस्त फोटो आपल्याला बघायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये त्यांनी ऑपरेटिंग केली होती. त्यांना आवडणारी गाणी जेव्हा वाजत नाही डीजेवर तेव्हा ते स्वतः मग ऑपरेटिंगच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतात. याआधी सुद्धा आम्ही माकण्यामध्ये बघितले त्यांना आणि जेव्हा ते रंगात असतात ना तेव्हा सर्व प्रेक्षकांना नाचवतात ते आपल्या तालावर. अशी गाणी त्यांची चॉईस आहे आणि आज दुपारच्या सत्रात ते पुन्हा एकदा जॉईन होतील. सागर कुडू येतात गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू दर्शनच्या पट्ट्यामध्ये होता. चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. तानसा किंग स्टँडच्या वर 6 धावांकरिता. पालघर जिल्ह्यामध्ये झाला बलबला नावाचा. पालघर जिल्ह्यामध्ये थँक्यू डीजे, थँक्यू. डॉक्टर रोहित नितीन पाटील यांनी जर झेल घेतला तर कौस्तुभ पाटील आगरवडी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रत्येक जेलसाठी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज कौस्तुभ पाटील आगरवडी यांच्या माध्यमातून आहे. इथून सागर कडू यावेळेला बघा बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला खेळलाय. हा स्ट्रॉंग झोन आहे. आपण बघितलं ना जर 60 ते 65% धावा ह्या दर्शनच्या बॅकवर्ड पॉइंटला असतात. चांगल्या पद्धतीने खेळतात. स्क्वेअर ऑफ द विकेट क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारे फटके त्यांच्या बॅटमधून सातत्याने आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. सागर कुडू एका बाजूने आकाश तरे.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. आकाश थोडासा स्ट्रगल करतोय. एका बाजूने सागर सुद्धा फलंदाजीमध्ये स्ट्रगल करताना बघायला मिळतोय. त्या पद्धतीने आकाश, ज्यासाठी आकाश ओळखला जातोय, ती फलंदाजी सध्याच्या स्थितीला तरी झालेली नाही. नाहीतर आकाश चांगल्या चांगल्या गोलंदाजांना मात्र पाणी पाजतोय. इथे आपण बघितलं तर थोडासा स्ट्रगल करताना पहिल्या दिवसापासून आपण बघतोय. या वेळेला आपण बघितलं तर चेंडूला पाठवलंय. बघा सेन्सिबल क्रिकेट आहे, थोडासा स्लो खेळताना बघायला मिळतोय. चेंडूला बघून मात्र खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरिता चौकार येतोय आणि चौकारानंतर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते जय बजरंग बिरवाडी हा संघ 22 या धावसंख्येवर. आकाश तारे तयार होताना चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. चेंडूला बघितलं आणि पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करताना चेंडू 6 धावांकरिता निघून गेलाय. लय मध्ये येताना आकाशचं फॉर्म मध्ये येणं हे जय बजरंग बिरवाडीसाठी मात्र शुभ संकेत असतील. कारण हा खेळाडू जर लय मध्ये आला तर 96 धावा ज्या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात त्या पार होऊ शकतात. ही ताकद या फलंदाजामध्ये आहे. बघा, एक पाय क्रीज मध्ये होता, डावा पाय थोडासा एक पाऊल पुढे घेतला आणि चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. ही ताकद आपल्याला बघायला मिळते मनगडाची. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सागर कडू. फुलटॉस शॉर्ट लेन चेंडू होता. इथे बघूया क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली आणि हा झेल खूप महत्वाचा होता. आकाश तरेला मात्र इथे जीवनदान मिळतंय. रोहित पाटीलने एक झेल सुटलेला आहे त्याच्या हातामधून. रोहित कडून अशा चुका फारशा होताना दिसत नाही, परंतु आज या चुकीला माफी आहे की नाही येणारे 24 चेंडू दर्शवतील. विजयासाठी आपण बघितलं तर 24 चेंडू आणि 67 धावांची गरज आहे. 24 मध्ये 67 आकाश तरे राहिला तर ह्या धावा होऊ शकतात हे सागर कुडूला सुद्धा माहित आहे. म्हणून सागर थोडासा नाखुश बघायला मिळतोय. येतोय छोटासा शॉर्ट ब्रेक आणि येतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. अभिजित किणी यांच्यावर हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. 8 मार्च महिला दिन आणि या महिला दिनाचं औचित्य साधून महिला चषक आगरवडी ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. तर या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करेन, ज्या ज्या गावामधून महिला संघ असतात त्या महिला संघांनी आगरवडी महिला चषक आगरवडी या स्पर्धेमध्ये मात्र सहभाग नोंदवायचा आहे. इथून आपण बघतोय आकाश तरे. बघा, जखम झाली होती या आधीच्या चेंडूवर आणि त्याच्यावर मीठ चोळायचं काम करतोय आकाश. काही जबरदस्त फटका बघायला मिळाला. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल तेव्हा मात्र रोहित पाटील थोडासा विचार करत असेल की माझ्या हातून झालेली चुकी, या चुकीला माफी असेल की नाही. आकाश तरे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना साईश ठाकूरला आपण बघतोय. या वेळेला पुन्हा एकदा रोहितच्याकडे चेंडू आलाय. रोहित चेंडूच्या खाली आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल का? आणि दुसरा झेल सुटलाय. साईश मात्र या वेळेला आपण बघितलं तर थोडासा आपण बघतोय की नाखुश आहे. 2 वेळा आकाशला जीवनदान एकाच खेळाडूने दिलंय. या वेळेला आपण बघतोय कधी कधी होतही मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण बघतोय ही आगरी समाजाचा आपण विचार केला तर वर्ल्ड कप सारखी स्पर्धा आहे. आगरी समाज बांधवांसाठी एवढी मोठी स्पर्धा आहे. या मोठ्या स्पर्धेचं थोडंसं मोठं दडपण सुद्धा खेळाडूंवर असते. याआधी आपण बघितलं तर प्रतीकच्या हातामधून सुद्धा झेल सुटला होता. असे दृश्य प्रतीककडून फार कमी वेळा बघायला मिळतात. इथून आपण बघितलं तर साईश ठाकूर. या वेळेला पुन्हा एकदा आकाश. झेल सुटल्यानंतर हा दुसरा षटकार आहे. षटकार फक्त आता मोजायचे आहेत आपल्याला. चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या धावफलकावर अमर पाटील आम्हाला दर्शवतात 43 धावा. पट्ट्यामध्ये चेंडू आले. स्टेप आउट करून चेंडूला मात्र बाहेर फेकण्याचं काम आकाश सातत्याने करायला बघायला मिळतो आपल्याला.
इथून बघा पुन्हा एकदा मात्र एक पाय क्रीज मध्ये होता, डावा पाय पुढे घेतला आणि गुडघ्यावर बॅलन्स करून चेंडूला मात्र पाठवलंय 6 धावांकरिता. महिला कक्षाच्या वरून चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. अप्रतिम असा फटका आपल्याला बघायला मिळाला. दुसऱ्या बाजूने साईश ठाकूर प्रयत्न तर करतोय, विकेट घेण्याचे चान्सेस वाढलेत. त्यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवला गेला होता. तब्बल 5 दिवसानंतर आपण बघतोय मनीष गावड यांना, कारण आम्हाला तर असं समजतं की ते थोडे बाहेर राहतात कामानिमित्त. इथून साईश ठाकूर, आकाश तरे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चिंजो पेस गतीमध्ये परिवर्तन केलं इथे. या आधीचे आपण पहिले 3 चेंडू बघितले तर तिन्ही चेंडू खूप गतीने टाकले गेले होते. चौथा चेंडू थोडासा हलक्या गतीने फेकला आणि 5वा चेंडू तर अगदी आपण बघितला तर एक फिरकी गोलंदाज ज्या पद्धतीने चेंडू हाताळतोय त्या पद्धतीने सोडून दिला होता. हा बघा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा मात्र काटा बदलताना बघायला मिळाला. यावेळेला सुद्धा चेंज ऑफ पेस बघायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 44 धावा. विजयासाठी ऑन स्क्रीन आपण बघणार आहोत 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये 52 धावांची गरज आहे. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. दोन्ही संघांना विनंती करेन वेळ जास्त घेऊ नका, आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 18 मध्ये 52. षटक क्रमांक 4 आणि 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येते. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. मॅन फ्रॉम पारगाव मिस्टर सचिन घरत आपल्याला बघायला मिळेल. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून संघामध्ये वर्णी लागली. आजचा दिवस उजाळला आणि त्यांना सलामीला पाठवण्यात आले. सचिन घरतने चांगली फलंदाजी सुद्धा केली सलामीला येताना. त्यानंतर आपण बघितलं तर 49 धावांवर नाबाद राहिला तो म्हणजे साईश ठाकूर. एक आक्रमक विस्फोटक फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. इथून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सचिन घरत सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. दर्शन पाटील 4 चेंडूमध्ये 8 धावा, आकाश तरे 10 चेंडूमध्ये 26 धावा. झेल सुटला त्यानंतर आपण बघितलं तर 2 षटकार आले. आकाश स्ट्राईक एंडवर आहे. शेवटच्या चेंडूवर घेतलेली 1 धाव पुन्हा एकदा आकाशला स्ट्राईकवर आणते. राईट आर्म ओव्हर द विकेट सचिन घरत गोलंदाज सज्ज होताना षटक क्रमांक 4 चेंडू क्रमांक 1 शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. उजव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू निर्धाव निघून गेलाय. शफल झाले हेच कारण आपण बघितलं की पंच तटस्थ आहेत आणि कुठल्याही प्रकारचा मात्र DRS वापरला जात नाही. आकाशला सुद्धा माहीत असेल की माझं एक पाऊल पुढे गेलं होतं, त्याच अनुषंगाने पंच तटस्थ आहेत आणि त्याच अनुषंगाने मात्र DRS ची बांग केली गेली नाही. इथून आपण बघतोय मिस्टर सचिन घरत हे बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळतोय. सचिन कडे सुद्धा भरपूर अनुभव आहे आणि भरपूर वर्षाचा अनुभव इथे पणाला लावावा लागेल. इथून उजव्या स्टीच्या बाहेर वाईट तिसऱ्या पंचांची मात्र पंच अंपायर कॉल आहे आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली नाही का? ओके आहे ना. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. इथे अंपायर कॉल आपल्याला बघायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी आहे आणि आपण बघितलं तर इथून
2 चेंडूंचा खेळ होताना सचिन घरत काय कमालीची गोलंदाजी करतोय. राहुल पाटील इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतील. कौस्तुभ पाटील हे सुद्धा 2 बंधू पहिल्यांदाच आपण बघतोय आगरी प्रीमियर लीग मध्ये आयकॉनच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतात. इथून सचिन घरत फटका तर चांगला खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला 1 बाउन्स महिला कक्षामध्ये पाठवले 4 धावांकरिता. आकाश तरे ऑन स्क्रीन आपण बघतोय. दर्शन आणि आकाशला ज्या पद्धतीने आकाश फलंदाजी करतोय, सचिन आणि आकाश एकाच संघातून सातत्याने खेळताना आपल्याला बघायला मिळतात. वीर तानाजी पारगाव संघाचा हिस्सा असतात. दोघेही ओपनर बॅटर आहेत आणि दोघेही चांगले गोलंदाज आहेत. एकमेकांच्या विरोधात आज बघायला मिळतात. त्या वेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरिता बॅक टू बॅक 2 चौकार येताना आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिम. याआधी आपण बघितलं तर उज्ज्वल पाटील आणि जीत गावड एकमेकांच्या समोर उभे होते आणि डिंग डोंग पुण्याच्या संघाकडून खेळण्याची त्यांची इच्छा होती, परंतु ती इच्छा त्यांची पूर्ण होऊ शकली नाही. आज आगरी प्रीमियर लीग खेळताना दोघेही बघायला मिळतात आपल्याला. इथून सचिन घरत पहिले 2 निर्धाव चेंडू फेकल्यानंतर 2 चेंडूंवर आलेले चौकार पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदलणारे चौकार असतील का? येणारे चेंडू आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. आकाश खेळतोय 34 वर, लय मध्ये आलाय 14 चेंडू मध्ये 34. तर एका बाजूने त्याला सुरेख साथ देताना दर्शन पाटील 4 चेंडू आणि 8 धावा. 52 वर 1. इथून इनसाइड एज लागली. चांगले यष्टीरक्षण आपल्याला बघायला मिळतंय. रोहित पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत अप्रतिम यष्टीरक्षण बघायला मिळालं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकतोय मिस्टर सचिन घरत आपल्याला बघायला मिळेल. 8 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. आकाशच्या अगेन्स्ट 5 चेंडू 8 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. इथून उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा येतोय. धावा झाले धावफलकावर 53. चौथं षटक प्रगतीवर आहे आणि 19.85चा सरासरीने तुम्हाला धावा करायच्या आहेत. टार्गेट 96 आहे आणि ह्या 96 धावा करायच्या असतील तर तुम्हाला प्रति षटकामागे जवळजवळ 20 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल सचिन घरत. चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला. 5 चेंडू मध्ये 9 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा आपण बघतोय उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा येतोय. जास्तीत जास्त प्रयत्न दिसतोय की आउटसाइड दी ऑफ स्टंप खेळवण्याचा आणि तोच प्रयत्न इथे थोडासा मात्र अंगलट येताना बघायला मिळतोय, कारण लागोपाठ 2 वाईट बॉल फेकले गेलेत. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये वाढल्या गेल्यात. 54 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात जय बजरंग बिरवाड या संघाच्या. इथून सरळ बॅटने खेळलेला फटका. साईश ठाकूर पुढे येतोय. कालच्या दिवसामध्ये झालेली त्याला दुखापत आणि त्याच्यातून मात्र आज सकाळच्या सत्रामध्ये प्रमोद सरांनी घेतलेला इंटरव्ह्यू आपण बघितला तर बोलला की गोलंदाजी करताना मला त्रास होणार नाही, परंतु फलंदाजी करताना थोडासा त्रास जाणवेल. परंतु फलंदाजी करताना जबरदस्त फलंदाजी केली. 49 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून बघायला मिळाली. 12 चेंडू आणि विजयासाठी आता 41 धावांचं लक्ष समोर असेल. 20.50च्या सरासरीने ह्या धावा तुम्हाला कराव्या लागतील. 12 चेंडू 41 धावा. दोघांकडे क्षमता आहे. दर्शन आणि आकाश. पुन्हा एकदा आपण बघतोय मागील 6 चेंडू झाले. मागचं षटक पूर्णपणे दर्शन नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिला. त्याआधी आपण बघितलं तर आकाशने त्या षटकामध्ये सुद्धा 3 चेंडू खेळला. तब्बल 9 चेंडू झाले. दर्शनला स्ट्राईक आली नाही. इथून 10वा चेंडू सुद्धा आकाशच खेळेल. स्ट्राईक एंडवर आहे. पंकज मडवी. इथून 12 चेंडू आणि 41ची गरज. पंकज मडवी येतोय. 777-4 हा जर्सी क्रमांक आपण बघतोय. अभिजित किणी निहिर
आमच्या साइड स्क्रीनवर बघायला मिळतात. इथून आकाश तरे आज फॉर्म मध्ये आलेत. आदरणीय देवानंदजी वजे साहेबांचं षटकाराने स्वागत होताना आपल्याला बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने मात्र आकाशने एक पाय जमिनीवर टेकला आणि त्यानंतर चेंडूला मैदानाच्या बाहेर फेकला. इथे आपण बघितलं तर बघा शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला केलेलं कॅप्चर आपण बघतोय. चांगलं कॅमेरा वर्क विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतोय. इथून आकाशचं खेळपट्टीवर राहणं जय बजरंग बिरवाडीसाठी मात्र महत्वाचं असेल. या वेळेला प्रत्येक गोलंदाजाला मात्र भाग पडलाय विचार करण्यासाठी आकाशने. अग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब इथे उपस्थित होताना सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी 35 धावा. 11 चेंडू 35 धावा 96 टार्गेट आणि हे टार्गेट पार करण्यासाठी 2 सलामीवर उतरले होते. अखिल तरे बाद झाले आणि त्यानंतर 61 धावा धावफलकावर आणि 1 गडीच्या मोबदल्यात ही धावसंख्या धावफलकावर बघायला मिळते. 4.1 षटकाचा खेळ होताना डाऊन द लेग वाईट बॉलचा इशारा येतोय. उजव्याच्या बाहेर गेले आणि चेंडूला सोडून दिलं. पंकज मडवी अनुभव आहे, एक्सपिरियन्स यांच्याकडे भरपूर आहे, परंतु एका बाजूने आपण बघतोय हार्ट हिटर फलंदाज म्हणून सिक्सर किंग म्हणून ज्याला ओळखलं जातोय तो आहे. 7 विकेट आणि 1 धाव दिली होती. संतोष मडवीने आग्री प्रीमियर लीग इतिहासात पंकज मडवी हा मात्र एक बेस्ट बॉलिंग फिगर ज्याच्या नावावर आहे असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. 9 चेंडू या दरम्यान फेकला गेला. फ्री हिटचा इशारा असेल. 11 चेंडू आणि विजयासाठी आता 33 धावांचं लक्ष आणि समोर आहे फ्री हिटचा चेंडू आकाश तरेच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने हाताळेल हे बघणं महत्वाचं असेल. 18 चेंडू 41 धावा. 4 चेंडू मध्ये 8 धावा. दर्शन पाटील यावेळेला शरीरापासून दूर ठेवला गेला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षण होईल. चेंडूला उचलून फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेनंतर समीकरण बदलले. आता 9 चेंडू मध्ये 29 धावा. हे 3 चेंडू निर्णायक असतील, कारण शेवटच्या षटकामध्ये राहिलेल्या 20-22 धावा जर राहिल्या तर मात्र सामना ऑन बघायला मिळेल आपल्याला. मॅच ऑन असेल. परंतु इथून या 3 चेंडू मध्ये माफ करा 10-31 आहेत. इथून उजव्या एसटीच्या बाहेर होता. उजव्या एसटीच्या बाहेर सफल झाले होते आणि इथे रिव्ह्यूची माग केली आकाश तरेने. पंचांचा इशारा आहे फेअर डिलिव्हरी आणि त्यांच्या निर्णयाच्या विरोधात तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये चेंडूला पाठवलंय. चेंडू टाकलाय. इथे आपण अजित म्हात्रे सर आलेत, चेक करतायत. डिसिजन पेंडिंग आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू थोडंसं दडपण वाढवेल जय बजरंग बिरवाडीवरचं. आदरणीय व्हाईट बॉलचा इशारा आहे. आदरणीय धनंजय रामचंद्र गावड साहेब चांदीप इथून व्हाईट बॉलचा इशारा देताना पंच आपल्याला बघायला मिळतात. आदरणीय धनंजय रामचंद्र गावड साहेब चांदीप यांच्या माध्यमातून 5001 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत आणि ते उद्याच्या दिवसामध्ये ते हजर राहतील. त्यांचा आम्ही करतोय आभार व्यक्त. इथून आपण बघितलं तर चेंडू चांगला आहे. चांगला चेंडू हाताळला गेलाय. आता 9 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. 9 चेंडू 30 धावा. षटक क्रमांक 5 आहे. इथून आपण बघितलं तर पुन्हा एकदा आकाशला फसवलंय, गतीमध्ये फसवलंय. चेंज ऑफ पेस केला, गतीमध्ये परिवर्तन केला, हलक्या हाताने चेंडूला मात्र सोडलं. बघा आकाश तयार होता, फास्ट चेंडूसाठी वाट बघत होता आणि इथे आपण बघितलं तर पूर्णपणे हलक्या गतीचा चेंडू बघायला मिळाला. 8 मध्ये 30 ची गरज. पुन्हा एकदा हलक्या गतीने टाकलेला हा चेंडू आपण बघतोय. क्षेत्ररक्षक
चेंडूच्या खाली पोहोचला होता की नाही हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. इथे आपण बघितलं तर एक चेंडू शिल्लक आहे. एक धाव या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. 7 मध्ये 29 ची गरज. साईश पोचला होता चेंडू पर्यंत परंतु झेल सुटलाय. आज आकाशला मिळालेले हे 3 जीवनदान. दर्शनने तर मागील मी तर म्हणतोय की कमीत कमी 13-14 चेंडू झाला असेल. दर्शन चेंडूला फेस केलं नाही. नॉन स्ट्राईक थोडी घाई करा मित्रांनो. 4 चेंडू आणि 8 धावा या दर्शनच्या आहेत. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला चुकलेला आहे दर्शन. इथे आपण बघितलं तर बघा या चेंडूला खरं तर दर्शन सीमारेषेच्या बाहेरच पाठवतोय परंतु आज नशिबाने साथ दिली नाही. इथे 6 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांचं लक्ष आणि हे लक्ष पार होईल की नाही. एका बाजूने आहे आकाश तरे हार्ड हिटर फलंदाज. दुसऱ्या बाजूने कालच्या दिवसामध्ये षटकार मारून शेवटचा सामना आपल्या बाजूने केला होता तो प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. 6 मध्ये 29. काही जबरदस्त अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूने आहे तानचा किंग अभिजित किणी यांचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय जय बजरंग बिरवाडी हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. जय बजरंग बिरवाडी आदरणीय श्री सचिन ठाकूर श्रीकांत ठाकूर आणि संदीप पाटील यांचा हा संघ एका बाजूने आहे. एकाच संघामध्ये वडील आणि मुलगा खेळताना आपल्याला बघायला मिळतात. श्रीकांत ठाकूर आणि संकल्प ठाकूर ही वडील मुलाची जोडी सुद्धा एका संघामध्ये आपल्याला बघायला मिळते. 6 चेंडू आणि विजयासाठी 29 धावा. 29 धावा म्हणजे कमीत कमी 4 षटकार मारायचे आहेत 6 चेंडू मध्ये. म्हणजे 24 येतील 4 षटकारांच्या आणि त्यानंतर मग 2 चेंडूंवर 5 धावा करायच्या आहेत. इथून फक्त 2 निर्धाव चेंडू फेकायचे आहेत 6 चेंडू मध्ये. सचिन घरत आहे गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर. आकाशचे सुटलेले 3 झेल. 2 तर झेल थोडेसे अवघड वाटत होते परंतु एक सोपा झेल सुटलाय त्याचा आणि त्यातून मात्र आकाशने चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. 22 चेंडू मध्ये 44 वर नाबाद आहे आणि प्रतीक पाटील सध्या आलाय. एकही चेंडू खेळला नाही. नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. इथून आपण बघतोय 6 मध्ये 29. थोडी घाई करा. गेम स्पीडअप करा. तानसा किंग 6 चेंडू 29 धावा. 13.40 ची सरासरी सध्या आहे. 67 धावा धावफलकावर बघायला मिळतात. इथून आपण बघितलं तर आकाशचा हा चेंडू सागर कुडू चेंडूच्या खाली कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. 5 मध्ये 29. या वेळेला मात्र 5 षटकार मारायचे आहेत 5 चेंडू मध्ये. आता प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहे. जय बजरंग बिरवाडी संघ या आधीच्या 2 षटकांमध्ये आपण बघितला तर जल्लोष साजरा करत होता आणि सगळ्यात जास्त टेन्शन आलं होतं ते रोहित पाटीलला परंतु आता त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल. कारण कॅमेरामॅनला सुद्धा दाद द्यावी लागेल. कॅप्चर करतायत ते बरोबर कारण टेन्शन सगळ्यात जास्त त्या खेळाडूला होतं. परंतु इथे मात्र सागरने झेल घेतल्यानंतर सामना बऱ्याच अंशी आपण बघतोय तर तानसा किंगच्या बाजूने आपल्याला बघायला मिळतोय परंतु इथून 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज आहे. 5 चेंडू मध्ये 29 धावा विजयासाठी. मी येतोय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला 1 षटकार आलेला आहे. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग बघायला मिळतोय. मॅच ऑन. 4 मध्ये 23 ची गरज. 1 चेंडू फक्त चांगला टाकायचा आहे. यांना एकही चेंडू वाया घालवून जमणार नाही तो म्हणजेच जय बजरंग बिरवाडी संघाला. तर तानसा किंगला फक्त 1 चांगला चेंडू टाकायचा आहे. 1 निर्धाव चेंडू टाकायचा इथे. तर बघूया कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करतोय. 4 मध्ये 23 ची गरज. या वेळेला त्रिफळाची होताना यॉर्कर लेनचा चेंडू. सचिन गरजचं कौतुक करावं लागेल. मागच्या सामन्या षटकामध्ये सुद्धा आकाशच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी केली होती आणि इथे सुद्धा मात्र 3 चेंडू मध्ये 1 षटकार आणि 2 गडी बाद केलेत. संकल्प ठाकूर मैदानाच्या आतमध्ये येतोय ऍज अ कॅप्टन. 3 चेंडू आणि 23 धावा. या वेळेला मात्र आता फेअर डिलिव्हरी फक्त हाताळायच्या आहेत. इथून पूर्णपणे वर्चस्व तानसा किंगचं आपल्याला बघायला मिळतंय.
तर या वेळेला जय बजरंग बिरवाडी 5 सामन्यातून सध्याच्या स्थितीला मात्र 2 विजय त्यांच्या नावावर आहेत, 2 पराभव त्यांच्या नावावर आहेत आणि हा 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 चेंडू 23 धावा. व्हॉट अ मॅच. आकाश ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, चौकार षटकार येत होते, असं वाटलं होतं की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, परंतु आकाश बाद झाल्यानंतर मात्र मितने एक षटकार ठोकला होता, अशा पल्लवीत ठेवल्या होत्या. इथून सागर कडू क्षेत्ररक्षण ढिसाल बघायला मिळालं. त्यानंतर चांगला बॅकअप, एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक. 2 चेंडू विजयासाठी 22 धावा. 2 मध्ये 22 ची गरज. संकल्प ठाकूर 1 चेंडू आणि 1 धाव. पहिल्यांदाच सामोरे जाईल प्रतीक पाटील. यावेळेला आपण बघतोय गरज होती का ही 1 धाव घ्यायची, तर इथे आपण बघितलं तर प्रतीक बाद होतोय. नवीन फलंदाज थोडी घाई करा, लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी आपण बघितलं तर 22 धावांचं लक्ष असेल. चौऱ्याहत्तर धावा धाव फलकावर आहेत. 22 धावा धावची गरज आहे एका चेंडूमध्ये. संकल्प ठाकूर इथे 1 धाव घेताना आपल्याला बघायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का, तर नाही. 20 धावाने हा सामना जिंकलेला आहे, तो म्हणजेच तानसा किंग या संघाने. त्यांचं करूया अभिनंदन आणि जय बजरंग बिरवाडी संघाचं कौतुक करू आपण. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सुद्धा झाला. 75 वर 6. चला यानंतर होणारा सामना राही फायटर माकणे आणि GT11 माकणे